अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। 30 एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता यायला एवढा उशीर का होतो। म्हणजे कसं मार्च महिन्याचा हप्ता होता तर तो एप्रिल महिन्यामध्ये आला पाहिजे होता, पण हा आता एप्रिल महिना पण संपत गेला, शेवटचे 1 ते 2 दिवस राहिले, पण अजून हा 21वा हप्ता का नाही आला। म्हणजे कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे कसं जे याच्या अगोदरचे हप्ते होते कसे 1 महिना गेला का पुढच्या महिन्यात ते मागच्या महिन्याचे हप्ते म्हणजे कसं जे पैसे भेटतात ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कसं जे आपले आधार कार्डला लिंक खात असते त्या खात्यामध्ये पैसे येतात। पण हा 21वा हप्ता असा आहे की हा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता होता आणि तो मार्च महिना संपूर्ण हा परत एप्रिल महिना पण आता म्हणजे कसं शेवटचे 1-2 दिवस बाकी केले आणि हा पण आता संपेल आणि परत मे महिना चालू होईल। पण हा 21वा हप्ता म्हणजे कसा येईल तर कधी येईल असे म्हणजे आपण जे लाडक्या बहिणी आहेत ना त्या व्हिडिओ पाहून म्हणजे कसं थकले आहेत, कारण कसं प्रत्येक जण अलग अलग माहिती देतो। म्हणजे कसं आज येईल, उद्या येईल, परवा येईल, कोणी बोलता आला, कोणी बोलता नाही आला, म्हणजे त्यांना एकदम कन्फ्युजन करून टाकलं। म्हणजे त्यांना म्हणजे कोणाला काहीच समजत नाही म्हणजे नेमकं कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं। तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे। कसं मी एकदम अचूक माहिती घेऊन तुमच्यासाठी आलो। म्हणजे कसं जी एकदम खरी माहिती आहे तीच आता आपण म्हणजे कसं जी आपण एकदम खरी माहिती असतो ती देतो, म्हणून आपले व्हिडिओ कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करा। तर आपला प्रश्न होता हा हप्ताला एवढा उशीर का होता, म्हणजे कसा हा 21वा हप्ता अजून का आला नाही। तर यामध्ये कसं मुख्य 3 कारणे असू शकतात। म्हणजे पहिले कसं तर बऱ्याच बहिणीची केवायसी बाकी होती, तर अशा बऱ्याच बहिणी आहेत काय ते दर दिवशी केवायसी करत असतात। म्हणजे ज्या बहिणीची केवायसी चुकीची म्हणजे ज्यांनी माहिती टाकली होती त्या बहिणी केवायसी करत आहेत। म्हणून जर सरकारला वाटलं असेल की हा महिना संपेपर्यंत जोपर्यंत केवायसीची मुदतवाढ आहे तोपर्यंत आपण हा हप्ता म्हणजे 21वा हप्ता आहे तो थांबवला पाहिजे, कारण कसं जर 21 हप्ता टाकला आणि त्याचे नंतर पण जे बाकीचे लाडक्या बहिणींनी केवायसी केली तर ते 21व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। म्हणून सरकारने विचार केला असेल की हे फक्त 1-2 दिवस आहे ते संपून दे आणि त्याच्यानंतरच मे महिन्यामध्ये टाकला तर मग जे सगळे लाडक्या बहिणींना हा 21वा हप्ता आहे तो म्हणजे भेटेल ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहेत आणि जे पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे भेटू शकतात। म्हणून हा व्हिडिओ खास करून खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये कसं अजून दुसरामध्ये DBT चेकिंग चालू आहे। म्हणजे असं म्हणजे कसं बऱ्याच लाडक्या बहिणींनी फॉर्म तर भरला आहे, केवायसी पण केली, पण कसं काही लाडक्या बहिणींच्या खात्याला DBT हा जो ऑप्शन असतो ना तो बंद आहे। म्हणून कसं सरकारनं प्रत्येक फॉर्मची छाननी करतो, म्हणजे कसं कोणत्या फॉर्मला DBT जो लिंक आहे ती चालू आहे की बंद आहे। कारण कसं ज्या बहिणींचा DBT लिंक चालू असेल त्याच बहिणीच्या खात्यात पैसे येऊ शकतात आणि ज्या बहिणींची DBT लिंक बंद असेल त्यांना पैसे येऊ शकत नाही, कारण कसं सरकार हे फक्त DBT द्वारेच पैसे टाकते। आणि अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांची अजून बँक प्रोसेसिंग चालू आहे। म्हणजे कोणा आधार अपडेट केले, त्यांनी केवायसी केली आणि त्याने म्हणजे कसं नवीन खातं जोडलं, म्हणजे असे काही म्हणजे कसं ते छोटे मोठे प्रश्न आहेत ना ते अजून कसं प्रोसेसिंगमध्ये आहेत आणि त्याच कारणामुळे सरकारने म्हणजे कसं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। म्हणजे कसं जी अशी छोटी मोठी कामं असतील ना ती फटाफट करून घ्या आणि मग कसं लवकरात लवकर जे म्हणजे पात्र बहिणी आहेत ना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाहायला भेटतील। तर ही होती कशी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी। अशा बऱ्याच बहिणी आहेत ज्यांनी हे प्रश्नाचे त्यांना आता उत्तर माहीत पडले असेल, कारण कसं आपण अनेक प्रश्न पाहतो पण नेमकं कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे अजून कसं कोणाच म्हणजे समजत नाही। हे काय बोलतं, तो काय बोलतो, हे काय बोलतात, ते काय बोलतात, म्हणजे कसं माणूस एकदम डॉक्टर फिरून जातं, म्हणजे कोणाला काहीच समजत नाही। म्हणून आपण तुमच्यासाठी एकदम अचूक माहिती घेऊन आलो आहोत। तर असाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना आपल्या परिवारामध्ये हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा,
कारण की हा आपला व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि मी आशा करतो की सगळ्या लाडक्या बहिणींना हा 21 हप्ता आहे तो वेळेवर भेटला पाहिजे. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.